प्रशांत मोटे काय सांगणार आहे? या ठिकाणी आम आदमी पार्टीचे तुम्ही फॉर्म भरणार होते, या ठिकाणी उमेदवारी तुम्ही होते, तर काय झाले? एबी फॉर्म असताना तुम्हाला आज फॉर्म भरणं नसतं आलं तर काय करणार सांगणार आज या ठिकाणी? सर्वप्रथम तर मी आम आदमी पार्टीच्या सर्व नेते आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत, जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचे मी आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती जो भरोसा ठेवला, जो विश्वास ठेवला आणि मला एबी फॉर्म दिला प्रभाग क्रमांक 3 मधून, तर त्यांचे मी सर्वप्रथम जाहीर आभार मानतो। आणि स्थानिक जे राजकीय परिस्थिती आता इथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जी आहे, ती स्थानिक परिस्थिती लक्षात घेता आणि स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेता आपण लोकहितासाठी आपण माघार घेतलेले आहे। त्याच्या कारणाने एकाच पार्टीचे दोन विभाजन झालेले आहेत। इथे मताची कुठेही विभागणी होऊ नये। वाटतं की कुठल्याही पार्टी तुम्हाला पैसे दिलेले आहे म्हणून तुम्ही माघार घेतलेले नाही ना, अजून मी कुठल्याच नेत्यांशी संपर्कामध्ये नाहीये आणि कोणी मला संपर्क केलेला नाहीये आणि कोणी माझ्याशी बोलणी करायला आलेलं पण नाहीये। स्थानिक राजकीय मी जी समीकरणं मागच्या 10-15 वर्षामध्ये जे सक्रिय सहभाग जो राजकारणामध्ये माझा आहे इथे प्रभागामध्ये, ते लक्षात घेता कुठेतरी कोणी म्हणजे एक स्थानिक लोकप्रतिनिधीच निवडावा या कारणामुळे मी माघार घेतलेली आहे। आणि स्थानिक जे आमचे नेते आहेत पूर्वीपासूनचे, जे इथे जे पदाधिकारी आहेत, ते विविध पक्षामध्ये काम करतात, ते कुठल्याही पक्षामध्ये काम करतात, पण ते लोकहितासाठी झटत असतात सर्व। आणि सर्वप्रथम तर इथे जी क्लस्टरची जी योजना आहे, जी घातलेली आहे मानपाडा आझादनगर परिसरामध्ये, त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये लोकहितासाठी आणि लोकांचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण करून घेणाऱ्यासाठी जे नेते आहेत, स्थानिक नेते, अशाच नेत्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि त्यांचाच आम्ही पुढे निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही आमचा पूर्ण जाहीर पाठिंबा राहील। मला असं वाटतं की आमटे साहेबांना तुम्हाला जे तिकीट एक विश्वास ठरलेलं होतं, आता तुमच्यावर ते विश्वास उडून जाणार आमटेचे काय सांगणार जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी? नाही, आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मी, त्याच्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानले, त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला। आणि सर्वप्रथम तर आमचे सहकारी, आमचे गुरुवर्य नितीनजी शिंदे यांनी पण माझ्यावरती भरोसा ठेवून आम आदमी पार्टीसाठी मला म्हणजे माझ्याची शिफारस केलेली आणि त्यानुसार त्यांच्या आदेशावरूनच आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मला एबी फॉर्म दिलेला होता। तर मी त्यांच्याशी बोलणी केलेली आहे। मी त्यांच्याशी बोलेन की स्थानिक राजकीय त्यांना समीकरणे समजावून त्यांना सांगणार आहे सर्वप्रथम, आणि त्यांना जे काय ते मी त्यांना स्पष्ट माझी भूमिका सांगेल। मला असं वाटतं की काही तुमचं लोक पाठिंबा देण्यासाठी म्हणून तुम्ही माघारी घेतलेलं आहे? नाही, अजून असं वाटतं अपक्ष काहीतरी उमेदवार तुमचं कोणतरी पाठीमागे असेल, त्यांना तिकीट दिलं असेल? नाही, असं काहीच नाहीये। माझ्या संपर्कात कोणीही नाहीये आणि मी कोणाशी संपर्क केलाही नाही आणि कोणी मला संपर्क करू शकले पण नाहीयेत आणि मी अशातला आहेच नाही। तर स्थानिक फक्त मी राजकीय समीकरणं काही लक्षात घेता कुठेही काही दगाफटका होऊ नये आणि स्थानिक उमेदवारच आम्हाला इथे पाहिजे आणि तो लोकांची मागणी ऐकून घेईल आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी लोकांचे जे निर्णय आहेत त्या हिशोबाने जो लोकांसाठी झटेल अशाच